पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे माझ्या समोर. तुम्ही खूप मोठे विलन आहात. विलन म्हटलं की स्त्रियांना त्रास देणं हे आलंच. तसंही स्त्रियांना कुणी त्रास दिलेलं त्यांना आवडत नाही. पण अशी एक व्यक्ती आहे जिला तुम्ही त्रास दिलेलं आवडत होतं. माय गॉड. खरं की खोटं? आणि या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर आमच्याकडे एक मशीन आहे, पिकोफॉल मशीन. पॉलिग्राफिक टेस्ट. हा ते आहे, ते असू द्या. त्याच्यावरून आम्हाला कळेल की तुम्ही खरं बोलताय की खोटं. या प्रश्नाचं खरं उत्तर द्या. बघूया हे उत्तर चूक आहे की बरोबर. उत्तर बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. अशी कोण व्यक्ती आहे? हा किस्सा जर आम्हाला कळला तर फार बरं होईल की तुम्ही त्रास दिलेला तिला आवडत होतं. कोल्हापूरला आम्ही एका सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि माझे विलन म्हटले की त्याचे पंटर असतात 2-3. तर मी निघून जातो आणि त्यानंतर माझे जे सहकारी आहेत पंटर लोक त्या शिक्षिकेला त्रास देतात आणि माझं पॅकअप झालं, मी निघून गेलो. त्यानंतर तो सीन झाला. तो कसा झाला वगैरे काही माहीत नाही. नेक्स्ट डे माझं सकाळी 7ला कॉल टाईम होतो. मला सकाळी आल्यावर त्याच्या कोणी होत्या त्या म्हटल्या की काय मिलिंद सर तुमचे हे पंटर त्यांना त्राससुद्धा देता येत नाही. त्यांना साधा त्राससुद्धा. मी त्यांना म्हटलं आमचे मिलिंद सर असते ना त्यांनी असा काय मला त्रास दिला असता ना. नाव तुम्ही कौतुक करताय माझं. तुम्ही फारच गोड त्रास दिला असतात त्यांना. झी बॉस चाहते हा त्रास आम्हाला बघायचा आहे. ओके ओके, बहुत बढ़िया. आमच्याकडे एक ऍक्ट्रेस आहे, तिला तुम्ही त्रास देऊन दाखवा. तिला नक्कीच आवडेल. बाई वाड्यावर नाही येणार. अरे सारखं सारखं नको. हे तुम्हाला त्रास देतील जशी तुमची इच्छा आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवा तुम्ही डेंजर विलन आहात. जर त्या बाई घाबरल्या तर तुम्ही जिंकलात. जर त्या बाई नाही घाबरल्या तर तुम्ही हरलात. सर मी घाबरेन सर. प्लीज सर. सर प्रपोज केलं तरी चालेल, मी घाबरेन अशीच. मी तुम्हाला तुला म्हण. मी तुम्हाला तुला म्हण. मी तुला प्रपोज करतो. तुम्ही छान दिसता फार. वा. मी तुला प्रपोज करतो. तुम्ही छान दिसता फार या दाता सकट. वा. मिलिंद सरांसाठी टाळ्या. फायनली हारलेले. त्यांना विचारा, आदितींना विचारा. आदितींना पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. अरे काय आहे आता? तुम्ही मराठी सिनेमे खूप केलेत आणि हिंदीत जर काम करायचं झालं तर तुम्हाला शाहरुख खान बरोबर काम करायला आवडेल. खरं की खोटं? शाहरुख.
जर शाहरुख इथे आला तर तुम्ही त्याच्याबरोबर रोमांस कराल का? एक आधी बघूया हे उत्तर चूक आहे की बरोबर. हे उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. आमच्याकडे शाहरुख तुमच्यासाठी आलेला आहे. हा कोण आहे? हा कोण आहे? शाहरुख. अरे खारीक पण मोठी असते तुझ्यापेक्षा. मी प्रूव्ह करू शकतो. हा, काय? एक लडकीची दिवानीसी. काय? एक लड़की थी दीवानी सी. एक लड़के पे वो मरती थी. कुछ कहना था शायद उसको. जब भी मुझसे मिलती मुझसे एक ही सवाल पूछती थी. आज शाळेत नाही गेला? अरे आज शाहरुख खान आहे ना यार. मी काहीतरी कन्सेशन दे यार. हा बेबी हा. लव यू जी बॉस. लव यू. टायटॅनिक मिठी मारली मी तुला. करावं लागेल. नको. सॉरी. जितना मिला है उसमें खुशी मान. बघितलं. साकाल तुम्ही सेटिंग वाले झाला तो. अगला सवाल मंगेश तुमच्यासाठी. एक कलाकार म्हटल्यावर लोकांनी तुमच्याकडे नाटकाची तिकीट मागणं आवश्यक आहे. तसं अपेक्षित आहे म्हणा. पण आजकाल लोक तुमच्याकडे रेशन कार्ड बनवून द्याल का? माझ्या मुलाचं ॲडमिशन करून द्याल का? अशी कामे घेऊन येतात. तुम्हाला ठाण्याचा नगरसेवक व्हायचा आहे का? व्हायचं आहे की नाही? खरं की खोटं? नाही. बघूया हे उत्तर चूक आहे की बरोबर. मंगेश देसाई यांनी दिलेलं आत्ताचं उत्तर चुकीचं आहे. त्यांना राजकारणात जायचंय. करेक्ट आहे. चुकीचंच आहे. मला पण मेकअप करता करता म्हणाले की यावेळेस मी इलेक्शनला उभं राहिलं की तुला तुझं घर घेऊन देईल. आता मला घर मिळालं ठाण्यात. नवीन घर. नवीन नाही त्यांचंच. मी मराठी, झी मराठी.